विमान उतरलं, राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि अचानकपणे आम्ही सगळे आदरणीय भाजपचे आणि फडणवीस साहेबांचे विचाराची मंडळी त्यावेळेला सागर बंगल्यावरती होतो। काही वेळेला आनंदाचा क्षण होता, तर त्यावेळेला कुणकुण होते की काय होईल, परिस्थिती काय होईल। भाजपची संख्या मोठी होती, परंतु भाजपची संख्या जरी मोठी असली तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब होतील आणि मी महाराष्ट्रामध्ये दौरा करेल आणि महाराष्ट्रामध्ये परत हिंदुत्व मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल। थोड्या वेळासाठी आमच्यासारख्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, परंतु साहेबांनी घेतलेला तो निर्णय हा खरंच वेगळा होता। एखाद्या सत्ताधारी पक्षाचा असणारा आमदार ज्याची संख्या मोठी असते तो मुख्यमंत्री असतो, परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वेगळं समीकरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं। केंद्रामधून निर्णय आला आणि उपमुख्यमंत्री पद त्यांना घेण्यासाठी सूचना आल्यात। जो महाराष्ट्रामधला नेता 5 वर्ष मुख्यमंत्री असताना देखील पण आपल्या पक्षामधून वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्या समीकरणाचा एक मी पण जिवंत एक पुरावा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।